सांगितलं सरांना, सर्व दुकानदारांना एकत्र बोलवा, काय आले अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या आपण बघूया। शेतकऱ्यांचे प्रतिनिधी इथे पवार विनोद जाधव आणि आमचे सामना दादा यांनी काय अडचणी आहेत शेतकऱ्यांना ते त्यांच्या अर्थ आवाजामध्ये तुमच्यासमोर ते बोलले की नाही। आता आपल्या सर्वांच्या वतीनं इथं आलेले अधिकारी पहिल्यांदाच ओळख होत आहे, त्यांना आमची विनंती आहे, आम्हाला लेखी पाहिजे ताबडतोब आता किसान सभेच्या नावाने लेखी पाहिजे की या ठिकाणी माल जेवढे शेतकऱ्यांना लागेल तेवढं माल आहे का, शेतकऱ्यांना लागेल तेवढं, कुठलाही शेतकरी बिगर मालचा वापस जाणार नाही। जे काही क्वांटम असेल त्या जे काही प्रमाण असेल जे तुमचा नियम असेल त्याप्रमाणे कोणी खाली जाणार नाही आणि कोणीही MRP पेक्षा जास्त 1 रुपये घेणार नाही। जे बिल तुमचे आहे एकच बिल असेल, 2 बिल असणार नाही, ओरिजिनलच बिल असेल, डुप्लिकेट बिल राहणार नाही अशी तुम्हाला पण विनंती आहे। शेतकरी असेल तर तुम्ही असाल, बरोबर आहे। शेतकरी जर खत घेणार असेल तर कारखान्यावाले विकतील, म्हणजे आपण ज्यांच्यासाठी ते सगळे हे व्यवसाय करतो आहोत, तुम्ही पण शेतकरीच आहात, शेतकऱ्यांचे पोरं तुम्ही पण आहात। आतापर्यंत जे काही झालं ते झालं, आजपासून या सरकारी भागामध्ये एकही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही अशी लेखी आपले जे कृषी अधिकारी आहेत किनवटचे त्यांच्या नावानं पत्र लिहा, मागेल त्याला खत मिळेल, बरोबर की नाही, कोणाची फसवणूक होणार नाही, MRP प्रमाणे सर्वांना खत देण्यात येईल एवढीच विनंती सगळ्या दुकानदारांना आणि अधिकाऱ्यांना करतो। आणि अशी वेळ परत ह्यांना लेखण्याची कसे शेतकरी आधीच शेतकरी संकटात सापडले, सर्व प्रकारच्या आधाराच्या किमती वाढलेल्या आहेत, त्याचा खर्च वाढत चाललेला आहे, त्याचा इन्कम घटत चाललेला आहे। एका दिवसात 35 शेतकरी आत्महत्या करतोय, कोणालाच काही घेतले नाही बाबा, हे लक्षात घ्या। तेवढ्याच आया बहिणी अनाथ होत आहेत, तेवढेच पोरं अनाथ होत आहेत, आणि म्हणून जगाला पोषणारा माणूस त्याला आपण सर्वांनी मदत करण्याची गरज आहे। सरकार, समाज, चांगली माणसं सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने जर उभी राहिली तर शेतकरी पोशिंदा वाचला, सगळं जग वाचणार आहे, देश वाचणार आहे। आणि म्हणून आपण सुद्धा सायंकाळी प्लेट मध्ये भाकर खातो बाबा, काय आपण युरिया खत खात नाही, DAP खात नाही, आपण काय खातो सायंकाळी, त्या मोनोग्राम ते फवारणीचं ते खात नाही किंवा पित नाही, आपण सायंकाळी पाणी पितो आणि भाकरच खातो। ती भाकर त्या 2 जे हात त्यांचे सुजलेले असतात ना शेतकऱ्यांचे भेगा पडलेले, त्यांनी ते निर्माण केलेलं आपण सगळे खातो बाबा। एवढीच एक देशभक्तीची काळजी सगळ्यांनी घ्या आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची गॅरंटीचं पत्र द्या, एवढीच विनंती आहे।